30 मिनिटाचा अवधी दिला जाईल. पुन्हा एकदा शेवटच्या सत्रामध्ये फार महत्त्वाच्या अंतिम लढती आहेत. क्वालिफाय 1 म्हणजे सोमय्या वर्सेस स्मॅशर्स. नाणेफेकीचा कौल जिंकला सौम्या संघाने. पहिला चेंडू मधू मॅडम यांची सुसंधी होती. पहिला चेंडू जोरदार प्रहार, पोटावर लागलेला चेंडू, नक्कीच सुसंधी होती कॅच घेण्याची. हरकत नाही, बॉल डॉट आलाय. थोडासा वेळ घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी मागवा. नक्कीच शुभशकुन असतो. ज्या ज्या ठिकाणी मी समालोचन करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आपण पाहतो पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर शुभशकुन नक्कीच म्हटला जातो आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतोय. ऑल द बेस्ट मधू मॅडम. पहिला चेंडू निर्धाव. एकदा नक्कीच धावून धावा करायचा प्रयत्न. संघाचं खातं उघडलं जाते सौम्या 11 संघाचं. दोन महत्वाच्या बॅटर श्रुतिका, स्वप्नाली आणि श्रुतिका, आयकॉन प्लेअर श्रुतिका या ठिकाणी पाहायला मिळाला. मधू मॅडमचा पुढचा चेंडू आणि याला म्हणतात अचूक वेध घेतलाय अंपायरांचा. हरकत नाही, दोन चेंडू अचूक इंजॉर्डच्या माध्यमातून या ठिकाणी पंचांना हेरलाय चेंडूने. थोडेसे आमचे अचूक पंच असलेले आमचे सचिन पंगरकर यांच्या दिशेने चेंडू गेला. एक अष्टपैलू मातब्बर असा अष्टपैलू खेळाडू आहे. मांडूप स्थित असलेले जरी वासीय जरी असले, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये झपाटासारख्या संघाकडनं संघवर्तीत केलं तर मॅचकडे वळूया. कॅचची सुसंधी होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुटलेला कॅच, मिळालेली एक धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते 3 धावांवरती. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. या ठिकाणी दंडित करतायत पंच सचिन. नो बॉल. नो बॉलवरती एक धाव नक्कीच ग्रँड केली जाईल. नक्कीच संशयास्पद जर असेल तर रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय आणि रिव्ह्यूमध्ये आपण या ठिकाणी नो आहे का हे चेक करतोय. नक्कीच महत्त्वाची लढत असल्यामुळे रिव्ह्यू फार काटोकरपणे पद्धतीने या ठिकाणी पाहिला जातोय. दोन्ही संघाला डू ऑर डाय मॅच असल्यामुळे सौम्या विरुद्ध स्मॅशर्स, दोन नामांकित संघामधील चालू असलेली लढत. पंचांनी दिलेल्या नोचा अपील या ठिकाणी रिव्ह्यूच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी नो घोषित केला जातोय. नोची एक धाव नक्कीच मिळते. पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे. मधू मॅडम ऑन द बॅक, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्टार्ट द मॅच. नक्कीच शेवटचे दोन चेंडू या षटकातील.
लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. धावून धावा करायचा प्रयत्न. या ठिकाणी पहिला धक्का बसतोय आणि फलंदाज बाद होत आहे. आयकॉन प्लेन श्रुतिका बाद होत आहेत. महत्त्वाचा गडी होतोय. बाद नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक मॅच गणिक इम्पॉर्टन्स विकेट्स. 1 to go या षटकातील शेवटचा चेंडू. 1 to go. नक्कीच मगासपासून लीगच्या पद्धतीने ज्या मॅचमध्ये अत्यंत आकर्षक आणि उत्तुंग अशी फलंदाजी केली तीच दिया या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी पवित्रामध्ये दिसते. पाहूया बऱ्याचशा सामन्यामध्ये तिला मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तीच दिया शाश्वत उत्तुंग षटकार चौकार त्यांनी आपल्या लीगच्या माध्यमातून या ठिकाणी मारले होते. नक्कीच पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू. नक्कीच या ठिकाणी क्षेत्रविरचना राखली जाते. मधुम या मॅडमचा शेवटचा चेंडू. नक्कीच डिफेन्सिव्ह स्ट्रोक. अक्षा कव्हर रिजनमध्ये धावून धावा करायचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात 5 धावा. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल सौम्या 11 संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय 2 नामांकित संघ ए, बी आणि सी मधनं एकंदर 6 संघ या ठिकाणी लीगच्या माध्यमातून आपल्याला क्वालिफाय होताना दिसत आहेत. पहिलाच चेंडू सोनल मॅडम यांचा व्हाईट बॉल. हलकेच या ठिकाणी पंचांकडे अपील केलं जाते. नक्कीच डॉट बॉल येतोय. नक्कीच बाहेरचे समर्थक ओढत आहेत. स्ट्राईकवर आहे ती दिया. चीअरअप केलं जाते दियासाठी. समर्थक मोठे आहेत, बरेचसे आहेत. नक्कीच पुन्हा एकदा दियाचं थोडंसं दडपण घेतलंय सोनल मॅडमनी. फॉर्मात बॅटिंग करत असताना दिया या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या नक्कीच धावते. शेवटच्या मुवमेंटपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नक्कीच आमचे संतोष सर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये हळूहळू हात समांतर करत असताना व्हाईट बॉल. पुन्हा एकदा दडपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सोनल मॅडमने घेतलेलं दडपण दिया यांचं. नक्कीच असे समर्थक या ठिकाणी पाहिजे. 10 धावा होत आहेत. 1-0 10 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. महत्वाची लढत सौम्या 11 विरुद्ध स्मॅशर्स. सोनल मॅडमचं दडपण या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्वालिफाय मॅच आहे त्यामुळे डू ऑर डाय मॅच असताना गोलंदाजीचं प्रात्यक्षिकच्या माध्यमातून अतिरिक्त चेंडू व्यतिरिक्त पुढचा चेंडू डॉट. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. लोकांकडनं समर्थकांकडनं अपेक्षा आहे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी दिया यांची पाहायची आहे. पुन्हा एकदा सोनल मॅडमचं नो बॉल. नो बॉलने धावसंख्या नक्कीच वाढते 11 धावांवरती. पुन्हा एकदा स्लोवर 1 डिलिव्हरी आणि डिफेन्सिव्ह स्ट्रोक. या षटकातील 1 to go. कालच्या सत्रापासून आतापर्यंत आपण 44 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. या आशिषभाई तिवारी चषक म्हणजे SP ग्रुप आयोजित जेंडर मिक्स जेंडर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक दिया यांची. थोडंसं बॅकफुटला पडलेली या ठिकाणी पाहायला मिळते.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-1-11. लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रणव थोडेसे स्माईल देत आहेत. नक्कीच धावसंख्या थांबली आहे. सोनल यांनी अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा दिया यांच्या बॅटला खीळ लावून ठेवलेली आहे. मधू यांनी अत्यंत चांगली बॉलिंग गोलंदाजी केली. पहिलं षटक चांगलं टाकलं. नक्कीच उर्वरित 12 चेंडू समाचार दोन्ही बॅटरना घ्यावा लागेल. पाहूया. 12 चेंडू आहेत. 11 येस 11 चेंडूमध्ये 6 एक्स्ट्राज म्हणजे वाईट या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या सोनल मॅडमच्या. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू नक्कीच शिल्पा यांचा पहिला चेंडू डॉट. तिसरे षटक अजूनही मार्गस्थ आहे. मारला फटका सुरेख आणि पुन्हा एकदा झेल बाद होतोय. पुढचा धक्का बसतोय. बॅटर आउट होत आहेत. दडपण क्वालिफाय मॅच या ठिकाणी घेतलेलं दिसतंय दोन्ही बॅटरने. दिया यांना आक्रमक नक्कीच फलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या खीळ बसलेली आहे. नक्कीच थोडासा प्रयत्न आपल्याला आक्रमकपणे खेळला तरच धावसंख्या मोठी धावसंख्या रचली जाईल. दिया मगाच्या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू गणित षटकार आणि चौकार लगावला होता. या सामन्यामध्ये थोडंसं डिफेन्सिव्ह पाहायला मिळालं. धावसंख्येला खीळ बसली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. मिक्स जेंडरच्या संकल्पनेमध्ये आपण पाहतो पहिली 4 षटकं प्रामुख्याने गोलंदाज आणि फलंदाज महिलांना प्राधान्य दिलं जातं. नक्कीच अशाच पद्धतीने एक बॉल पकड के असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा नो बॉल घोषित आणि सुटलेला सुसंधी होती. 9+1 अशा 2 धावा. 2 धावाने धावसंख्या नक्कीच धावते. धावसंख्या पोचते ती 13 धावांवरती. 1-3-13. शिल्पा मॅडमना नक्कीच या ठिकाणी कानमंत्र दिलं असतंय दिलं जातंय. बॉल जर अडवला असता तर बॉल काउंट झाला असता. रनआउटची सुसंधी होती. चला फिर एक बार देखते हैं. दिया बॅकफुटला आहे पण नक्कीच मोठे प्रहार करायचा प्रयत्न आणि हा पहिला चौकात मारायच्या प्रयत्नामध्ये दिया बाद होते. फार महत्वाचा धक्का बसतोय. थोडंसं थांबून विचार करून खेळण्याचा प्रयत्न केला होता दियाने. फार महत्वाचा गडी बाद होतोय. तन्मय यांनी सुरेख झेल या ठिकाणी पाहिला आणि अत्यंत चांगला झेल या ठिकाणी बाद झाले. दिया मॅडम जिच्याकडनं अपेक्षा होती ती वैयक्तिक 50 ते 60 धावा या ठिकाणी तिच्या बॅटमधनं आल्या असत्या. थोडंसं ते दडपण क्वालिफाय मॅचचं थोडासा जरी धावसंख्येला आकार दिला असता तर नक्कीच धावा बोर्डवरती जास्त दिसल्या असत्या. स्कोर कार्ड थांबलाय. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शिल्पा मॅडम. पुन्हा एकदा बॅटरने घेतलेलं दडपण या ठिकाणी पहिल्यांदा दिसतंय. आणि दांडी गुल. व्हॉट अ बॉल. दडपण घेतलेलं आहे प्रत्येक बॅटरने महिलांच्या माध्यमातून. अनिता मॅडम बाद होत आहेत. अंकिता मॅडम. शिल्पा मॅडम यांनी टाकलेल्या या षटकामध्ये धावसंख्या स्थिरावली आहे. 13 धावा आणि 4 गडी बाद होत आहेत. शेवटचा गडी आहे पांडुरंग पाटील सर. काय सांगाल दियाने हा जो खेळ दाखवला आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. काय होतं काय नव्हतं आणि कुठे झालं का धावसंख्या कमी राहिली. नाही खरं म्हणजे काय आहे दियाने खूप प्रेशर घेतलेलं. या प्रेशर घ्यायची गरज नव्हती. ज्या पद्धतीने ती या अगोदरच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करत होती तशीच फलंदाजी करायला पाहिजे होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 वाईड गेले आणि ते दियाने खेळून डिफेन्स खेळून काढले. 4 त्याच्यामध्ये वाईड गेले. फक्त धाव किती मिळाली 1. जर एवढी चांगली बॅट्समॅन जर 1 धाव घेत असेल
तर आपल्या संघासाठी धावा कशा होणार. खरं म्हणजे आक्रमक वृत्ती तिने जोपासायला पाहिजे होती, धावांचा वेग वाढवायला पाहिजे होता. त्या जर षटकामध्ये जर 2-3 षटकार जरी मारले असते तरी धावांचा वेग नक्कीच वाढला असता आणि हे प्रेशर आता आलं नसतं. सर्वस्वी प्रेशर येते ते फक्त आणि फक्त दियाने ते जे 4 चेंडू खेळून काढले त्यामुळे होते. संतोष. नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहतोय शिल्पा मॅडमने हॅट्रिक विकेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तन्वी मॅडम. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होईपर्यंत एकही धाव नाही घेतली जात आहे. नक्कीच शेवटचे निर्णायक 6 चेंडू आहेत. पहिले 4 षटकं बॅटर महिला आणि गोलंदाज महिला. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन धावा करायचा नाही, कुठलाही प्रयत्न नाही आहे. धावसंख्येला खेळ बसलेले आहे. सौम्या 11 संघाच्या बॅटरने घेतलेले हे दडपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मारला फटका, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी तन्वी यांची. या ठिकाणी नो घोषित केला जातोय. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे. लो स्कोरिंग मॅच नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी ऑल आउट. तन्वी यांची गोलंदाजी. 4ही गोलंदाजांनी काय प्रामुख्याने गोलंदाजी केली. पांडुरंग पाटील सर काय सांगाल तन्वीच्या गोलंदाजी बाबतीत आणि हॅट्रिक विकेट घेतली त्या प्रिया मॅडमच्या बाबतीत. नक्कीच त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरती प्रेशर जर निर्माण झालं होतं त्याच्यातून ते बाहेर शेवटपर्यंत पडलेच नाही. आपल्या संघासाठी ॲक्च्युली दिया ही एक मॅच विनर खेळाडू आहे आणि सर्वस्वी दियावरती आहे. दियाने जर स्कोर टाकला असता तर आज ही परिस्थिती नव्हती. कारण आपल्याला कल्पना असेल एकदा पुन्हा संधी नाही आहे आपल्याला, कारण मॅच जर हरलेत तर ऑटोमॅटिकली आपल्याला बाहेर पडावं लागेल. त्यावेळेला दियाला स्कोर तिथे करायचाच होता. खेळून जर गेली असती, मारून आऊट झाली असती तर काही एक हरकत नव्हती, परंतु खेळायचं होतं. कारण आता ही मॅच ज्या आहेत डोळ्या मॅच आहेत, परंतु बॅड लक प्रत्येकाचा दिवस असतो, प्रत्येकाची वेळ असते आणि आता ती वेळ निघून गेलेली आहे. पाहूया पुढच्या सामन्यामध्ये. नक्कीच 4 षटकांचा सामना या ठिकाणी संपुष्टात आला असला तरी दुसरं पर्व आहे उर्वरित 4 षटकांमध्ये आणि फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल, प्रामुख्याने पुरुष फलंदाजांना. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करायची, पंचांना सुद्धा दाद द्यायची, त्यांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे. डिस्कशन करू नका, मॅच सातत्याने चालू ठेवायचे. संतोष सर त्यांना पण आपण हे सांगा मॅच थांबवायची नाही आहे. चला किरण सर कर्णधार आपणास सुद्धा विनंती आहे 20-20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. आम्हाला कल्पना आहे महत्त्वाची मॅच जरी असली तरी एवढा वेळ आपण लावू नका. 4 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 14 धावा स्थिरावत आहेत आणि होत आहेत त्या धावा फक्त 14. 5 गडी बाद होत आहेत. बॉलर नेम प्लीज. बॉलर सुशील, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक. सुशील शेलटकर. पाहूया आपल्या षटकामधील आणि फलंदाज रवी. मारलेला फटका पहिल्या चेंडूवरती जोरदार 6 धावा. उगाचच पॅनलाइज होऊ नका. शिस्तबद्ध पद्धतीने चालू असलेली हा सामना या ठिकाणी आपण दंडित करतील पंच. थोडंसं भान बघा. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार, 6 धावा. धावसंख्या धावते. नक्कीच अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. व्हेरी गुड शॉट. 3रा चेंडूवरती मोठा प्रहार आणि या ठिकाणी सुटलेला झेल. सुशील आपण म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि सुटलेला झेल नक्कीच जीवदान रवी यांना मिळालंय. पुन्हा एकदा नो बॉल घोषित. या ठिकाणी धावून 1 धाव पूर्ण केली जाते. नो +1 अशा 2 धावा. चालू असलेल्या सामन्याअंतर्गत आपण पाहतोय 2 नामांकित संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सौम्या विरुद्ध स्मॅशर्स. पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे पंच. संतोष सर या ठिकाणी दाखवत आहे. धावसंख्या होते ती 29. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकलेला एक चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक 5व्या षटकातील. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा शैलेश यांच्या माध्यमातून अत्यंत चांगली गोलंदाजीचं प्रतिकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या षटकातील 1 टू गो. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. चला नेक्स्ट मॅच ज्यांची आहे जॉय 11 विरुद्ध वीर मराठा. बोथ ऑफ द कॅप्टन्स अँड टीम्स वी आर रेडी. तुम्ही तयार राहायचंय आणि मधल्या इनिंगमध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपतंय आणि धावा होत आहेत त्या 35 लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत आपण पाहिलं 44 चौकार आणि 171 षटकार पाहायला मिळाले. सुसंधी आहे आणि या ठिकाणी रवी आत्मघातकी धाव घेत असताना बाद होत आहेत. सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी या ठिकाणी स्मॅशर संघाची पाहायला मिळते. अत्यंत चांगलं कमबॅक केलंय स्मॅशर संघाने आणि दडपणाखाली वावरला तो संघ म्हणजेच सौम्या संघ. प्रमुख बॅटर दिया याच्या मॅचमधनं काही धावा आल्या नाही, त्यामुळे थोडंसं दडपण वाढलं. 4 निर्धाव चेंडू टाकले गेले. नक्कीच नवीन बॅट्समन प्रेम या ठिकाणी फार मोठी जबाबदारी असणार प्रेमवरती. 90 धावा करणारा हा संघ या ठिकाणी आपल्याला लो स्कोरिंग मॅच मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच प्रशांत आणि प्रेमवरती मोठी जबाबदारी. पाहूया तन्मय यांचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सोनल मावना यांच्याकडनं. आपल्या संघाच्या 4 धावा वाचवल्यात. नक्कीच प्रेमचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना चेअरअप करतायत आणि अशाच पद्धतीचं चेअरअप झालं पाहिजे. पाहूया बॅकफुटला पडलेला संघ. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने. या ठिकाणी तिशा यांचा प्रयत्न. 1 धाव काही वाचू शकल्या नाहीयेत. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. नक्कीच प्रेम आपल्या बॅटरला या ठिकाणी सपोर्ट करतायत, समर्थन करतायत प्रशांत यांचं. विकेट टाकायचे नाहीये, खेळत राहायचंय. समोर 6 आणि 4 मारायचे आहेत. पाहूया प्रयत्न नक्कीच करावे लागतील. मारल्या फटका सुरेख. तन्मय यांच्या चेंडू अडवला जातोय. धावून 1 धाव पूर्ण केली जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक 6व्या षटकातील. 2 चेंडू 38 लॉस ऑफ 6 विकेट्स. प्रत्येक बॉल गणिक धावसंख्येचा आकार विचारला जातो आणि असाच बॅट्समन असायला लागतो. आपल्या संघाला किती धावा करायच्यात या ठिकाणी वेध घ्यायचा प्रयत्न पंचांना. घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच. या षटकातील एक शेवटचा चेंडू. धावा होत आहेत त्या 39. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. तिशा यांचा चांगला प्रयत्न. षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या 40 लॉस ऑफ 6 विकेट्स. पांडुंग सर काय भाकीत कराल, किती धावा होऊ शकतात सौम्य संघाच्या? 40 झाल्या. 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने प्रेम फलंदाजी करतोय हीच स्ट्रॅटेजी अंमलायला पाहिजे होती दियाला. कारण प्रत्येक चेंडू गणिक धाव काढायला पाहिजे होती आणि तीच मोठी चूक इथे घडते. कारण आत्ता मात्र प्रत्येक चेंडू गणिक धाव हवी होती, परंतु जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत धावा नक्कीच वाढतील. नक्कीच या ठिकाणी चेंडू टाकला मुलुंडला आणि गेला मानखुर्दला. सेंटर लाईन टू हार्बर. एक आगळा वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न, पण नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. प्रणव मारला फटका सुरेख आणि नक्कीच भाकीत केलं होतं. त्याच पद्धतीची फलंदाजी प्रेम यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. 6 धावाने नक्कीच धावसंख्या धावसंख्या पोचते ती नक्कीच 47 धावा. 47. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. हार्बर लाईन टू सेंटर लाईन. टाकलेला चेंडू खेळपट्टीच्या माध्यमातून चेंबूरच्या दिशेने आणि गेला कुर्ल्याच्या दिशेने. पाहूया पुन्हा एकदा. 48 लॉस ऑफ 6 विकेट्स. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू वाढवायचा प्रयत्न, तद्वर निघते 1 धाव. धावून धावा करायचा प्रयत्न. नक्कीच एकूण 50 धावा होत आहेत सौम्या 11 संघाच्या. अजूनही 7वं षटक मार्गस्थ आहे. पाहूया. 49 लॉस ऑफ 6 विकेट्स.
बाची एज घेऊन प्रशांत या ठिकाणी बाद होतोय आणि धावसंख्या स्थिरावते. सुरेख सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एकूण 50 धावा होत आहेत आणि होत आहेत त्या गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावतीये. 7वा गडी बाद होतोय. नक्कीच मॅच बघायला आनंद मिळायचा असेल तर बॅट धावा कराव्या लागतील. धावा जास्त झाल्या तर समोरच्या संघावरती दडपण नक्कीच ठेवता येईल. प्रयत्न नक्कीच करावा लागेल. बोथ ऑफ द बॅट्समन. नवीन फलंदाज सनी. आतापर्यंत 44 चौकार आणि 172 सिक्सर आपल्याला या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्रणव. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. जोरदार टाळा नक्कीच झाल्या पाहिजे सौम्य आल्यासाठी. 50 पार केले जात आहेत आणि धावा होत आहेत 50. 50. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. धावून एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. 51 धावा. लॉस ऑफ 7 विकेट. 7वा षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामधील एक धाव. धावसंख्या होते ती 52. प्रेम थोडेसे चिंताग्रस्त आहेत. नक्कीच डोंगर रचावा लागेल. धावांचा डोंगर करावा लागेल. समोरचा संघ नामांकित आहे. मातब्बर आहे. पांडू तो काय बोलतो. आणि शेवटच्या चेंडूवरती मारलेला हा षटकार. धावसंख्या झाली ती 58. 58. 58 धावा. लॉस ऑफ 7 विकेट्स. निर्णायक शेवटचे 6 चेंडू. नक्कीच प्रेम या ठिकाणी आपल्या बॅटरला सांगतायत 3 षटकार अजून आलेच पाहिजेत आणि हाच व्यूहरचना या ठिकाणी प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक जास्तीत जास्त प्रेमकडे आले तर नक्कीच सुसंधी आहे. पहिला चेंडू शैलेश यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच वाढेल. 59. मारला चेंडू सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. नक्कीच धावसंख्या अशीच धावली पाहिजे. नक्कीच प्रेम शांत पद्धतीने समोरच्या बॅटरला या ठिकाणी मंत्रमुग्ध करतायत. मनोधैर्य वाढवतायत. फुलटॉस चेंडू. मिडविकेटच्या दिशेने धावून धावा करायचा प्रयत्न. 1 रन नक्कीच वाढेल. धावसंख्या पोहोचते ती 66. सुरेख सुरेख बॅटिंगचा नजारा या ठिकाणी प्रेमच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी फलंदाज आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बाद होतोय. सनी बाद होतोय. एक चुकीचा कॉल या ठिकाणी दिला गेला. या ठिकाणी 8वा गडी बाद होतोय आणि धावसंख्या स्थिरावते 66. निर्णायक 3 शेवटचे चेंडू. पाहूया किती धावा आकार देत आहेत सौम्या संघ. प्रमुख बॅटर. दांडी 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 गुल. वड बॉल. टाकलेला चेंडू फसका होता आणि न कळत गेलेला हा चेंडू यष्टीचा वेध घेऊन प्रेम बाद होत आहेत. महत्वाचा धक्का बसतोय.
9 चेंडूवरती 17 धावा करून प्रेम बाद होतोय. नक्कीच निर्णायक शेवटचे 2 चेंडू. नवीन बॅटर अमोल. चेंज कर अमोल. दांडी 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 गुल. व्हॉट अ बॉल. शेवटच्या ठिकाणी लेग स्पिन झालेला डाव्या यष्टीचा वेध घेतलाय आणि या ठिकाणी ऑल आउट. 66 धावसंख्येवरती खेळ बसवली आणि 67 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतंय स्मॅशर संघाला. नक्कीच एस पी ग्रुप आशिषभाई तिवारी चषकाच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला नक्कीच आमचे पाठीराखे आणि समर्थक जय महाराष्ट्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांचं सुद्धा आपण जाहीर आभार मानतोय. महाकाल स्पोर्ट्स यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभलं, त्यांचं सुद्धा आभार. श्री संतोष शेठ तोडकर यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे शेठ एंटरप्राइजेस तसेच विशालजी पडवळ यांच्या माध्यमातून तसेच सर्व मान्यवर ज्या ज्या उत्स्फूर्त प्रायोजकांनी आम्हाला या ठिकाणी एस पी चषक 2024 अंतर्गत मनोज बसवाल असतील, राहुल सावर्डेकर तसेच HR स्पोर्ट्स यांचंसुद्धा योगदान आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचंसुद्धा जाहीर आभार. असे नामांकित जे आम्हाला प्रायोजक मिळाले त्याचप्रमाणे आमचे स्ट्रायकरचे सर्व प्रसादजी एरुणकर यांचंसुद्धा आम्ही जाहीर आभार या ठिकाणी मानतो. आम्हाला कल्पना आहे न्यू लुक फॅमिली सलून एस पी ग्रुपसाठी 10 ते 30% जे एस पी ग्रुपमधील मेंबर्स असतील त्यांना या ठिकाणी सवलत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या देवी मित्रमंडळ शिवगा सायन या ठिकाणी मॅचला सुरुवात आपण करतोय दुसऱ्या इनिंगसाठी. नक्कीच जिंकायला हव्यात त्या 67 धावांचा पाठलाग आणि पहिला चेंडू सुसंधी होती. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार. झेल सुटतोय, संघाचं खातं उघडलं जातोय. 1 धाव होते. जिगीशा आणि सोनल. वॉट अ बॉल. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची दांडी 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 गुल. महत्वाचा धक्का जिगीशाच्या माध्यमातून. नक्कीच नवीन बॅटर मधू मॅडम. मोठी जबाबदारी आहे मधू मॅडमवरती. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करायचा प्रयत्न करतात. नक्कीच धावा हव्यात त्या माफक धावान. 67 धावसंख्येचं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिलं षटक अजूनही चालू आहे. 24 चेंडू म्हणजेच महिला बॅटिंग करतात आणि महिला बॉलिंग करतात तेच पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे. संयमी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज असेच एक अवांतर चेंडू टाकतायत. धावसंख्या अशाच पद्धतीने वाढली जाईल. व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये धावून धावा करायचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बोथ ऑफ द बॅटर्स. सोनल मॅडम थोडीशा आक्रमक पवित्रामध्ये फलंदाजी नक्कीच करतील. धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. पुन्हा एकदा सचिन सरांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. धावसंख्येमध्ये भर. धावा होत आहेत त्या 5 धावा. प्रेम यांच्या माध्यमातून अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाज फलंदाज असा अष्टपैलू खेळाडू. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जरी संपुष्टात आलं. एक बॉल हां येस एक बॉल आहे. 1 to go. स्कोर झाला आहे 4 धावा. सचिन सर एक मिनिट. ओके एक बॉल चेंडू शिल्लक आहे. येस अपडेट केलेला आहे त्यामुळे थोडंसं आपण वेळ घेतला. धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या होते 5 धावा आणि 1 गाड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने धावून धावा करण्याचा प्रयत्न. 1 धाव अचूक फेक झाली ते सुसंधी होती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपतंय आणि धावा होत आहेत त्या 6 धावा. षटक क्रमांक पहिलं 6 धावांवरती या ठिकाणी दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. मधू आणि सोनल मॅडम. नक्कीच नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सारिका मॅडम. अटीतटीची लढत. पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. सोमिया 11 विरुद्ध मॅशेस. गोलंदाजीच्या मार्कवर सारिका मॅडम. नक्कीच 1 धाव करायचा प्रयत्न. थेंबे थेंबे तळे साचे. 24 चेंडूमध्ये पहिल्या महिला बॅटिंग करत असताना जितक्या धावा करता येतील तितक्या आपल्या संघासाठी उपयुक्त पडतील. तोच प्रयत्न या ठिकाणी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मारला फटका सुरेख. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी उर्वरित आहेत ते नक्कीच 1 धावेने धाव वाढते. धावा होत आहेत त्या 8. मारलेला फटका नक्कीच 1 धावेने धावची संख्या वाढली जाते. या ठिकाणी पाहायला मिळते सारिका मॅडम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. मारला फटका सुरेख. मॅडविटकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु धावून धावा केली जात आहे. सुरेख बॅटिंग. मधू मॅडमचे 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 3 धावा. सोनल मॅडम 5 चेंडूमध्ये 4 धावा. कोणताही बॉल डॉट आणत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. सुरेख श्रुतिका मॅडमचं अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच 1 to go. चेंडू हवेत आहे आणि सुसंधी आहे आणि सोनल मॅडम बाद होत आहेत. अमोल यांनी घेतलेला सुरेख झेल. दुसरा धक्का. ओके नक्कीच धावसंख्या स्थिरावली 10 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दिया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. मगाची बॅटिंगच्या माध्यमातून थोडासा बॅकफुटला पडलेली दिया बॉलिंगच्या माध्यमातून आपल्या संघाला विजय करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. ऑलराऊंडर प्लेयर आहे. पाहूया दिया. वैयक्तिक 3 आणि संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक. स्ट्राईकवर आहेत मधू. नॉन स्ट्राईकला आहे शिल्पा. पाहूया दिया यांचा पहिला चेंडू. आत्तापर्यंत आपण कालच्या 17 पासून आत्तापर्यंत मधू मॅडम यांनी मारलेला फटका नक्कीच 1 धाव. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं त्याच पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटिंग क्रीजवरती शिल्पा मॅडम. पुन्हा एकदा डॉट बॉल. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल दिया मॅडमना. ओके धावा स्थिरावल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय.
दिया गोलंदाजीच्या माध्यमातून निर्धाव निर्धाव चेंडू टाकायचा प्रयत्न करतायत. मारलेला फटका सुरेख आहे. नक्कीच धावून धावा करायचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एका धावेने धावसंख्या जरी वाढली असली तरी सुद्धा अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू. प्रेम यांची अचूक फेक करायचा प्रयत्न, परंतु प्रत्येक बॉल गणिक धाव घेतली जाते. अशाच पद्धतीची रणनीती करावी लागेल. पुन्हा एकदा दिया बॉलिंग मार्कवर. पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर, वाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा धावायचा प्रयत्न नाही आहे. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या 14. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे निर्णायक 6 चेंडू. चौदा धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच 14 नवीन गोलंदाज स्वप्नाली. पहिला चेंडू आणि या ठिकाणी मधुबाद. पुढचा धक्का बसतोय. स्मॅशर संघाला नक्कीच नवीन बॅटर. एक पद्धत अशी ग्राउंडमध्ये आपण येत असताना ग्राउंडची पूजा केली जाते, हात जोडले जातात, आपली बॅटिंग व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त केली जाते. आणि या ठिकाणी नक्कीच पाहूया नवीन आलेला बॅटर. धावसंख्या स्थिरावली नक्कीच 14 धावांवरती. नवीन फलंदाज तन्वी. पुन्हा एकदा या ठिकाणी दिवे लावणीची वेळ झाली. दिवे लागले जात आहेत टर्फवरती लाईटच्या माध्यमातून. हॅलो, 2 मिनटं थांबा जरा. 2 मिनटं थांबवतोय. 2 मिनटं थांबवतोय जरा, ऐका सगळ्यांनी. इथं बाहेर काही कामगार काम करतायत. तुमच्या बॅग इकडे तिकडे पडलेल्या आहेत. त्यातनं जर मोबाईल, पैसे किंवा तुमची बॅग किंवा काय वस्तू गायब झाल्या तर त्याला आम्ही जबाबदार नाही. तुमच्या वस्तू तुम्ही जवळ घ्या. स्पेशली राईट साईडला सोलार सिस्टमच्या इथे काही कामगार काम करतायत. तिथे बॅग्स आहेत. तुमच्या बॅग्समध्ये काय मोबाईल वगैरे गेले, पैसे गेले तर ती तुमची जबाबदारी, आमचा संबंध नाही. चालू करा मॅच. धन्यवाद सर. नक्कीच सूचनेचं पालन करावं लागेल. दिलेल्या सूचनांचं पालन करता करता आपण या ठिकाणी मॅचकडे वळूया. पुन्हा एकदा 4थं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या नक्कीच खेळ धरून या ठिकाणी पाहायला मिळते. तन्वी आणि शिल्पा. सुरेख मारला फटका आणि प्रशांत यांनी सुरेख घेतलेला झेल. बाद होत आहेत तन्वी मॅडम. चांगला प्रयत्न होता. नक्की 4था गडी बाद होतोय. 14 धावांवरती धावसंख्या काही पुढे जात नाहीये. चांगला कमबॅक केलाय. धावसंख्या होत आहेत त्या 1 for 14. लॉस ऑफ 4 विकेट्स. काय झालं सचिन? बॅट्समन चला एकमेकाशी खेळाडूने कोणी वादविवाद करू नका. पंच आहेत, पंच बघतील. प्रेम सर प्लीज प्लीज कोऑपरेशन आहे. या ठिकाणी क्लिअर कॅच या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांनी दंडित केलंय. या ठिकाणी 4थ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. टाकलेला चेंडू सुरेख. नक्कीच या ठिकाणी पंच आम्हाला दाखवत आहेत व्हाईट बॉल.
या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. वाईड आणि नो वरती जर पंचांना संशयात वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल. या ठिकाणी दांडी 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 गुल. नक्कीच धावसंख्येला खीळ घातली आहे. धावसंख्या झाली ती फक्त आणि 15 धावा. 15-15. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचे. आतापर्यंत आपण पाहिले 44 चौकार आणि 174 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. सुरेख आयोजन सुरेख नियोजन एस पी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही संकल्पना साकार करत असताना आपल्याला प्रामुख्याने कृष्णा क्रिएशन्स डॉक्टर कृती बाडिया यांचं सुद्धा मोहुल सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यानंतर आमचे दुसरे प्रायोजक नक्कीच विशाल कन्सल्टन्सी श्री माननीय अरविंदजी गाला सर. त्याचप्रमाणे एस पी ग्रुप श्री सतीश सपताळ, सूरज डिचोलकर, उत्तम पवार, सूरज यादव. त्याचप्रमाणे मास फर्निचर यांचे मोहम्मद अली अन्सारी. तसेच बरेचसे नामांकित असे आमचे प्रायोजक आणि स्पॉन्सर्ड या ठिकाणी आम्हाला या संकल्पनेसाठी ज्यांनी हातभार लावला. त्याचप्रमाणे PNB मिट लाईफ ग्रुपचे सर्व बायोलॉजी असे यांचे सर्व यांचंसुद्धा आम्हाला बहुमूल्य सहकार्य या ठिकाणी लाभलं. निपाशा क्वीन ऑफ द क्वीन्स क्रिकेट लवर्स. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय उर्वरित 24 चेंडू. 24 चेंडूमध्ये हव्यात त्या 52 धावांसंख्येचं पाठलाग. पाहूया कोणता संघ या सामन्याअंतर्गत विजयी होतोय. 24 चेंडू 52 धावा. चला थोडीशी सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे. प्रेम यांना सुद्धा विनंती राहील थोडंसं आपण सहकार्याची अपेक्षा आहे. खेळावृत्तीने आपण मॅच खेळली पाहिजे. दाखलेली या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येला खेळी बसले 15 धावा. अजूनही 24 चेंडूमध्ये हवे त्या 52 धावा संख्येचा पाठलाग. ब्लॉक होलमा टाकलेला चेंडू. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तन्मय आणि प्रमोद. मोठी जबाबदारी आहे प्रमोद यांच्यावरती. सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू डॉट येत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. 2 निर्धाव चेंडू नक्की दडपण वाढवेल बलंदाजांना. प्रमोद यांच्यावरती मोठी जबाबदारी. पुन्हा एकदा नक्कीच धावा करायचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होते. अजूनही 21 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या एका धावेने वाढते. धावा होत आहेत त्या 16 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5व्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रेम यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. नक्कीच सुरेख. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील 1-2 गो. बॉल डॉट वाला बॉल. नक्कीच स्ट्राईक रोटेट केला जातोय. सुसंधी होती धावचीची. 1 धाव नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. नक्कीच धावसंख्या होते ती 17 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. नक्कीच नवीन गोलंदाज रवी.
18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. मारला उत्तुंग फटका आणि या ठिकाणी श्रुतिका मॅडम यांच्या हातून सुटतोय तो झेल आणि धावा जात आहेत 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या नक्कीच वाढते. तू अपडेट करा इकडे. अजूनही समीकरण थोडंसं बदलतंय. 17 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्क्वेअर गोलंदाजी, व्हाईट बॉल. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. पुन्हा एकदा 16 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. सुरेख पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच एक धाव मिळेल. दुसरी धाव घ्यायचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. अपडेट कर तू इथे लक्ष ठेव रे. पहिला मॅच क्रुशियल आहे. ते नंतर कर. पुन्हा एकदा समीकरण बदलते. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय परंतु नक्कीच धावून एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही या षटकातील 2 चेंडूची धावसंख्या झाली ती 30. अजूनही 14 चेंडू 37 धावांची आवश्यकता. पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोशांकी क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. या षटकातील लास्ट बॉल टू गो. नक्कीच या षटकामध्ये 12 चेंडू शिल्लक राहत आहेत उर्वरित आणि धावा होत आहेत त्या 31 धावा. 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. नक्कीच गोलंदाज कोण पर्याय निवडावा लागेल. महत्वाचे निर्णायक 12 चेंडू. नक्कीच नवीन गोलंदाज राहुल. वैयक्तिक 7वं, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 7वं षटक. 12-36 पाहूया. स्मॅशर संघाची धावसंख्या होते ती 31 धाव. प्रमोद फेज 2. मारला फटका सुरेख, तितकं चांगला सुरेख क्षेत्ररक्षण आणि अचूक फेक या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रेम यांच्या माध्यमातून गडी बाद होतोय. पुढचा धक्का बसतोय. सौम्य अगेन्स्ट स्मॅशर्स. महत्वाची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामना एक हाती नक्कीच होणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल अशी अपेक्षा आहे. अकरा 36 उर्वरित 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज शैलेश. तन्मय आणि शैलेश यांच्यावरती मोठी जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळते. उर्वरित निर्णायक 11 चेंडू आणि हव्यात त्या 36 धावा. फुलटॉस चेंडू. प्रेम यांच्याकडनं चेंडू अडवला जातोय. प्रत्येक डॉट चेंडू येतोय. 10-36. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. सुरेख मारलेला फटका आणि अशाच पद्धतीचे फटके मारावे लागतील आणि 6 धावाने धावसंख्या नक्कीच धावतीये. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 30 धावा. फुलटॉस आणि मारलेला षटकार आणि लागोपाठचा दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॉट बॅटिंग. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता. थोडेसे महागडे ठरतायत गोलंदाज. राहुल यांच्या 2 लगातार षटकाराने मारला फटका सुरेख आणि जातोय तिसरा षटकार. 3 लगातार षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
तन्मयसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. 33 षटकार लगावलेत. व्हॉट अ बॅटिंग. सुरेख सुरेख बॅटिंग. पुन्हा एकदा नो बॉल घोषित. दंडित घेत आहेत पंच. अजूनही समीकरण बदललंय. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मॅच खेळत असताना कोणी आतमध्ये ओरडू किंवा बोलू नका. शांतपणे मारला फटका सुरेख आणि जातोय 6 धावांसाठी. एक महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावा आल्या त्या 56 धावा झाल्यात. एक महागड षटक 25 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा समीकरण बदलले. 6 चेंडू आणि निर्णायक हव्यात त्या 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. पाहूया. सुरेख सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच 13 चेंडूमध्ये 37 धावा कुठल्या तन्मयने. निर्णायक 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे तो सनी. पाहूया. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा डॉट जातोय. महत्वाचे निर्णायक 5 चेंडू आहे. प्रत्येक बॉल गणिक या ठिकाणी सामना रोमहर्षक पद्धतीने होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगेल. दडपण 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 गोलंदाजांवरती. सनी यांनी घेतलेलं दडपण. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 5 चेंडू 10 धावा. मारला फटका सुरेख आणि या ठिकाणी जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 61 झाली. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव नक्कीच मिळेल. सचिन सर 2 मिनिटं अपडेट करायचं आहे. 2 मिनिटं. पहिला बॉल 6 आला. पहिला बॉल 6 आला ना. 2 मिनिटांसाठी टेक्निकल एरर घेतलेला आहे. अपडेट मोबाईलच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळते. आता किती पाहिजे बघ. स्कोर किती पाहिजे. बरोबर 6 बॉल 4 बॉल 6 रन पाहिजे. 4-6 पाहिजे का. अरे 61 रन झालेत. थांब रे. सचिन सर 1 मिनिट. मी ओके म्हटल्यानंतर चालू करा. 2 मिनिटं. झालं का रे तुमचं. किती आहे. 3 बॉल 5. ओके. शेवटचे 3 चेंडू आणि या ठिकाणी हव्यात त्या 5 धावांची आवश्यकता. येस नक्कीच. थोडीशी चुकीची दुरुस्ती आपण या ठिकाणी पाहतोय. लाईव्ह मॅचमध्ये बघताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 5. निर्णायक 3 चेंडू फार महत्वाचे. हा मॅचचा बॉल असू शकतो. 1 बॉल पकड घे. मारला फटका सुरेख आणि जातोय 4 धावांसाठी.
6 आहे का? ओके ओके. या ठिकाणी सामना विजयी झालाय स्मॅशर संघ. स्मॅशर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हॅलो पांडुंग सर, या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तन्मय यांना. तन्मय यांच्या वैयक्तिक 14 चेंडूवरती धावसंख्या झाली ती 43, 1 चौकार आणि 6 षटकार. तन्मयसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. सामनावीर ठरलाय. कमॉन तन्मय. ओव्हर टू पांडुरंग. धन्यवाद. सन्माननीय सारिका सुर्वे अनंत फाउंडेशन यांना मी विनंती करते की आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय राजू उंबडी शेठ यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर सन्माननीय राहुल सावर्डेकर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर स्वप्नाली दळवी मॅडम यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर स्मित भद्रा यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय दीपक घोसाळकर आपण सुद्धा यायचं आहे. जबरदस्त सामना झाला होता. अप्रतिम चुरस निर्माण केली होती, थरार निर्माण केला होता. आशिषभाई तिवारी चषक 2024 मध्ये एक चांगला सामना पाहायला मिळाला. त्याबद्दल खरोखरच मनपूर्वक आभार. सन्मानिक सारिका सुर्वे आनंद फाउंडेशन मी विनंती करतोय आपल्याला आपण यायचं आहे. आणि दीपक घोसाळकर साहेबांना सुद्धा विनंती करतोय. स्वप्नाली दळवी मॅन ऑफ द पुरस्कार जातोय तो तन्मय. जोरदार डावून जाऊ द्या यांच्यासाठी एकदा. जबरदस्त फलंदाजी, मॅच विनर खेळी. खूप जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. मॅच जिंकण्यासाठी ज्या खेळीची उपयुक्तता होती ती उपयुक्त सिद्ध केली या खेळाडूने. जोरदार टाळून जाऊ द्या यांच्यासाठी एकदा. 14 चेंडूमध्ये 43 धावा केल्यात आणि 1 चौकार आणि 6 षटकार लगावले. तन्मयसाठी जोरदार